Hello students. Last lecture we had learned our first poem Cherry Tree written by Ruskin Bond. In this video we are going to study how to write appreciation. Students, remember that there will be a fixed question on appreciation for 4 marks. So this video is very important. लक्षात ठेवा तुमच्या एक्झाममध्ये ॲप्रिसिएशन हा टॉपिक 4 मार्कासाठी विचारला जातो. म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक व्यवस्थित शेवटपर्यंत बघायचा आहे. Before going to start appreciation, I would like to ask you what is appreciation? Appreciation means to recognize the good qualities of poem, to understand the poem and enjoy the poem in better way. ॲप्रिसिएशन म्हणजे काय? तर ॲप्रिसिएशन म्हणजे कवितेचं भाषा सौंदर्य, कवितेच्या गुड क्वालिटीज रेकग्नाइज करणं आणि कविता एन्जॉय करणं. स्टुडंट्स, some points of appreciation will be given in your exam, and with the help of these points you have to write appreciation. So which are those points? We will see it one by one. First point is about the poem, poet and title. While writing this point, we should know something about poet, poem and about title. These 3 points should be right in first paragraph. मुलांनो, या पॉईंटमध्ये लिहिताना तुम्हाला कवितेच्या टायटलबद्दल, कवितेच्या पोएटबद्दल आणि कवितेबद्दल माहिती असायला पाहिजे आणि हे तीनही पॉईंट तुम्हाला फर्स्ट पॅराग्राफमध्ये लिहायचे आहे. देन सेकंड पॉईंट इज थीम, दॅट इज समरी और वी कॅन से जिस्ट ऑफ दी पोएम. समरी आणि जिस्ट ऑफ दी पोएम म्हणजे काय? थोडक्यात त्या पोएमची समरी तुम्हाला सेकंड पॉईंटमध्ये लिहायची आहे. इन दिस पॉईंट यू शुड राईट सेंट्रल आयडिया ऑफ दी पोएम. सेंट्रल आयडिया म्हणजे काय? कवितेची मध्यवर्ती कल्पना. हे तुम्हाला सेकंड पॉईंटमध्ये लिहायचं आहे. देन थर्ड पॉईंट इज पोएटिक स्टाईल और वी कॅन से लँग्वेज और पोएटिक डिव्हाइसेस. स्टाईल इज इम्पॉर्टंट पॉईंट. इट इज रिलेटेड टू लँग्वेज अँड पोएटिक डिव्हाइसेस. पोएम लिहित असताना कवीने कुठल्या प्रकारची लँग्वेज पोएममध्ये वापरलेली आहे ते तुम्हाला थोडक्यात या पॉईंटमध्ये लिहायचं आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज स्पेशल फीचर्स. स्पेशल फीचर्स म्हणजे काय? खास वैशिष्ट्ये. कवितेची काही खास वैशिष्ट्ये आहेत का ते आपल्याला ह्या पॉईंटमध्ये मेन्शन करायची आहेत. I think this is the main point to appreciate the poem and understand the poem, what exactly poetry is and how poet applies special features while writing his poem. Next point is moral or message. Here in this you should write message or moral of the poem. If the moral is there, then you have to write it, and if it is not there, then no need to write it, because there are many poems in which moral is not given. मुलांनो, कवीला कवितेतून कोणता मेसेज द्यायचा आहे हे तुम्हाला या पॉईंटमध्ये लिहायचं आहे. अँड नेक्स्ट पॉईंट इज युअर ओपिनियन अबाउट दी पोयम. ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला पोयमबद्दल काय वाटतं, तुमचं पर्सनल ओपिनियन पोयमबद्दल काय आहे हे तुम्हाला या पॉईंटमध्ये लिहायचं आहे. आय होप स्टुडंट्स you understand all these points. Now see the first point about the poem, poet and title. या पॉइंटमध्ये आपल्याला पोएम बद्दल, पोएमच्या पोएट बद्दल आणि टायटल बद्दल लिहायचं आहे. हे तीनही पॉइंट आपल्याला फर्स्ट पॅराग्राफ मध्ये कव्हर करायचे आहे. दिस इज अ नेचर पोएम रिटन इन अ नॅरेटिव्ह स्टाईल. ही पोएम कशी आहे? नेचर पोएम, निसर्ग कविता आहे आणि नॅरेटिव्ह स्टाईल मध्ये लिहिलेली आहे. द पोएम इज अबाउट द पोएट्स एक्टसी ओव्हर अ ट्री विच ही प्लेस्ड. कवीने जे झाड लावलेलं आहे आणि ते झाड लावल्यानंतर ते झाड हळूहळू वाढताना बघून कवीचा जो आनंद आहे तो आनंद या ठिकाणी एक्सप्रेस केलेला आहे. ही एक्सप्रेस्ड हिज जॉय टू सी द ट्री growing and he feels happy to see how the cherry blossoms are fragile and quick to fall. The tree gives him immense joy as he can see the stars and the blue sky through green leaves of cherry tree. The poem follows the relationship of the narrator and tree over several years.
कवीने लावलेलं जे झाड आहे ते झाड हळूहळू मोठं होताना बघून कवीचा जो आनंद आहे तो या पोएम मध्ये कवीने एक्सप्रेस केलेला आहे. सी द नेक्स्ट पॉइंट. थीम, समरी, जिस्ट ऑफ द पोएम. समरी आणि जिस्ट ऑफ द पोएम याचा अर्थ काय होतो? कवितेचा थोडक्यात सारांश आपल्याला या पॉइंट मध्ये लिहायचा आहे. थीम पण म्हटलंय बघा. थीम म्हणजे काय? सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया म्हणजे काय? कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला या पॉइंट मध्ये मांडायची आहे. पोएट ऑब्झर्व्स द ट्री ग्रोथ अँड इन द एंड ही फील्स कंटेंट टू ॲडमायर इट इन हिज गार्डन. कवी काय करत आहे? त्या चेरी ट्रीची ग्रोथ ऑब्झर्व करत आहे आणि ती ग्रोथ होताना बघून कवी कंटेंट म्हणजे काय? खूप समाधानी होतोय आणि कवीला आनंद वाटतोय. कशाचा आनंद वाटतोय? का ते चेरी ट्री त्याच्या गार्डन मध्ये आहे. इन स्पाइट ऑफ मेनी थ्रेट्स द ट्री ग्रीव अँड अट्रॅक्टेड बर्ड्स अँड गेव हिम अबंडंट जॉय. इन स्पाइट ऑफ मेनी थ्रेट्स म्हणजे खूप सारी संकट त्या चेरी ट्रीच्या लाईफ मध्ये येऊन सुद्धा त्या चेरी ट्री हळूहळू वाढते आणि नुसतं वाढत नाही तर ते काय करते? पक्ष्यांना सुद्धा अट्रॅक्ट करते आणि त्यांना अबंडंट जॉय. अबंडंट म्हणजे काय? खूप मोठ्या प्रमाणात आनंद त्यांना देते. हे आपण या पोएम मध्ये अभ्यासलं आणि ही आपल्या ह्या पोएमची थीम आहे. सी द नेक्स्ट पॉइंट. पोएटिक स्टाईल, लँग्वेज अँड पोएटिक डिव्हायसेस. या पॉइंट मध्ये आपल्याला पोएटिक स्टाईल म्हणजे काय? कवीने कशा प्रकारची भाषाशैली वापरली आहे आणि कुठल्या प्रकारचे पोएटिक डिव्हायसेस म्हणजे कुठल्या प्रकारचे फिगर्स ऑफ स्पीच या पोएम मध्ये वापरले आहे हे आपल्याला या पॉइंट मध्ये लिहायचं आहे. दिस इज अ नॅरेटिव्ह अँड अ नेचर पोएम अँड डिस्क्राइब्स द सॅपलिंग ऑफ चेरी ट्री विच लॅटर गेट्स ट्रान्सफॉर्म इनटू अ बिग ट्री. ही पोएम नॅरेटिव्ह स्टाईल मध्ये लिहिलेली आहे. आपण मगाशी बघितलं. त्यानंतर ह्या पोएम मध्ये काय डिस्क्राईब केलेलं आहे? सॅपलिंग ऑफ चेरी ट्री. चेरीचं छोटं झाड जे आहे ते कसं ट्रान्सफॉर्म होतं कशामध्ये? अ बिग ट्री मध्ये. ते आपण बघितलं आहे. त्यानंतर ह्या पोएमचं अजून वैशिष्ट्य काय आहे? द लँग्वेज इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. ह्या पोएमची जी भाषा आहे ती समजण्यासाठी खूप सोपी आहे. म्हणजे अगदी इवन एन ऑर्डिनरी रीडर कॅन अंडरस्टँड इट. अगदी सामान्य रीडर सुद्धा ती भाषा समजू शकतो. इतकी सोपी भाषा कवीने या पोएम मध्ये वापरलेली आहे. द पोएट हॅज युज्ड व्हेरियस फिगर्स ऑफ स्पीच लाईक ॲलिट्रेशन, अँटिथेसिस, पर्सॉनिफिकेशन, मेटाफर अँड क्लायमॅक्स. या प्रकारचे फिगर्स ऑफ स्पीच या पोएम मध्ये कवीने वापरलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट इज स्पेशल फीचर्स. स्पेशल फीचर्स म्हणजे काय? खास वैशिष्ट्ये. मग चेरी ट्री या पोएमची काही खास वैशिष्ट्ये आहेत का? हे आपल्याला या पॉइंट मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. 41 लाईन्स पोएम इज सिम्पल टू अंडरस्टँड. जवळजवळ 41 ओळींची ही कविता आहे. ही कविता जरी मोठी असली तरी ही कविता समजण्यासाठी खूप सोपी आहे. इट हॅज कलर इमेजेस अँड हॅज अ वंडरफुल मेसेज. या पोएम मध्ये कवीने कलर इमेजेस वापरलेले आहेत आणि खूप छान मेसेजही दिलेला आहे. दिस पोएम इज रिटन इन नॅरेटिव्ह स्टाईल. आपण मगाशी बघितलं नॅरेटिव्ह स्टाईल मध्ये ही पोएम लिहिलेली आहे. Poet not only wants to show his intense feelings of planting tree and its observation but also communicates with reader. या पोएम मधून कवी रीडरशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतोय. थ्रू दिस पोएम लँग्वेज ऑफ कॉमन पीपल, कॉमन ॲक्टिव्हिटीज अँड जनरल बिहेवियर हॅज बीन फोकस्ड. या पोएम मधून कवी कॉमन पीपल जे आहेत, सामान्य माणसं जे आहेत त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, त्यांचं बिहेवियर आणि त्यांच्या फिलिंग्स एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. ही या पोएमची खास वैशिष्ट्ये आहेत. सी द नेक्स्ट पॉइंट. मेसेज, व्हॅल्यूज, मॉरल्स ऑफ द पोएम. या पॉइंट मध्ये आपल्याला पोएटने कुठल्या प्रकारचा मेसेज दिलेला आहे पोएम मधून ते एक्सप्लेन करायचं आहे. द पोएम हॅज मोर दॅन वन मेसेज ऑफ स्ट्रगल टू अचीव अ गोल. ह्या पोएम मधून आपल्याला पोएटने खूप मेसेज दिलेले आहे. देअर इज अ मेसेज ऑफ होप वेन वन कॅन ओनली डेस्पेअर. डेस्पेअर म्हणजे काय? नैराश्य. जेव्हा आपण निराश होतो त्यावेळेस आपण आपल्या होप्स सोडायला नकोत. हा मेसेज या पोएम मधून दिलेला आहे. देअर इज अ मेसेज टू लव्ह ट्रीज अँड प्लांट अँड ग्रो ग्रीनरी व्हॉट एव्हर वी कॅन.
अजून कोणता मेसेज दिलेला आहे पोएटने? टू लव्ह ट्रीज. आपण काय केलं पाहिजे? निसर्गावर प्रेम केलं पाहिजे आणि एक तरी झाड आपण लावलं पाहिजे. इट विल इन्स्पायर चिल्ड्रन टू सो सीड्स अँड लुक आफ्टर द प्लांट्स फॉर द सेव्हरल इयर्स, देन लॅटर दे कॅन एन्जॉय द फ्रुट्स. ही जी पोयम आहे, ही पोयम मुलांना इन्स्पायर करते. कशासाठी इन्स्पायर करते? टू सो सीड्स अँड लुक आफ्टर द प्लांट्स. झाडं लावण्यासाठी आणि झाडांची काळजी घेण्यासाठी इन्स्पायर करते. अशा प्रकारचे मेसेज आपल्याला ह्या पोयममधून पोएटने दिलेले आहेत. सी द नेक्स्ट पॉइंट, युअर ओपिनियन अबाउट द पोएम. मुलांनो, या पॉइंटमध्ये तुम्हाला तुमचं पर्सनल ओपिनियन काय आहे पोएम बद्दल, तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. आय एन्जॉयड द पोएम. इट वॉज इंटरेस्टिंग टू रीड द सॅपलिंग ग्रोईंग इन टू अ ट्री. ही पोएम खूप इंटरेस्टिंग आहे. ह्या पोएममध्ये चेरीचं छोटंसं रोपटं कसं झाडामध्ये ट्रान्सफॉर्म होतं हे एक्सप्लेन केलेलं आहे. दिस पोएम इज व्हेरी सिम्पल, इझी टू अंडरस्टँड. खूप सिम्पल लँग्वेज आहे, समजण्यासाठी खूप सोपी आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट दॅट कन्वेईंग मेसेज टू द एंटायर सोसायटी दॅट दो द स्ट्रगल इज लॉंग, इन द एंड विल बिअर फ्रूट अँड ब्रिंग ग्रेट जॉय. आणि सर्वात महत्त्वाचं या पोएममधला जो मेसेज आहे की आपला स्ट्रगल जरी मोठा असला तरी शेवटी जे फळ मिळतं ते निश्चितच चांगलं असतं. हा मेसेज देखील ह्या पोएममधून दिलेला आहे. हे तुमचं पर्सनल ओपिनियन ह्या पॉइंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. Students, I hope you have understood whatever I taught you today. If you have any doubts, you can comment me. I will try my best to solve your doubts. If you like my videos, like and subscribe to my channel and share with your friends. Thank you and take care.